शब्द बापडे केवळ वारा, अर्थ वागतो मनात सारा. शब्दांचा हा मनातला अर्थ व्यक्त करायला आपल्याला आपल्या अवयवांची मदत होते, विशेषतः हाताची. एकेकांना हातवारे करत, हात नाचवत बोलायची सवय असते. काही जण शब्द सुचला नाही की यू नो, यू नो व्हॉट आय मीन, ऑफ 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 आय मीन असं करत हातांच्या हालचालीने पुढचं वर्णन करतात. ट्रकच्या धक्क्यानं रिक्षा चेंगरली हे वाक्य इंग्रजीत सांगताना चेंगरली याला प्रतिशब्द सापडला नाही की रिक्षा कशी चेपली गेली हे दोन्ही हात एकमेकांना चिकटवून सांगितलं की इंग्रजीचं अज्ञान लपून जातं. आणि संगीतकार तरी काय हो, हाताच्या बोटानेच गायकांना चाल शिकवतात ना. हात उंचावला की वरचा षड्ज आणि खाली केला की खर्जातला स्वर आणि गाण्याच्या दोन शब्दांमधल्या हरकती ते बोटाने दाखवतात. कारण त्यांना त्या ना गाऊन दाखवता येतात ना पियानोवर काढता येतात. हाताचं हे महात्म्य म्या पामरे काय वर्णावं. हात हे काँग्रेसचं चिन्ह झाल्यापासून हाताचं महात्म्य भलतंच वाढलेलं आहे. मघाशी तो हात बघताना तुमच्या नक्कीच मनात आलं असेल की मी आता राजकीय रणधुमाळीत उतरले की काय. चूक, अगदी साफ चूक. आम्हा सामान्य माणसांना हातातोंडाची गाठ घालण्यासाठी नाकासमोर चालत हाताने राबावं लागतं एवढंच ठाऊक. राजकारणी मंडळींना तो प्रश्न नसतो. राजकारण त्यांचं स्वतःचं पोट तर भरतंच, पण त्यांच्या पुढच्या 7 पिढ्यांच्या हातांना राबावं न लागण्याची सोय करण्यासाठी राजकारणच त्यांना हात देतं. अहो, तुम्हा आम्हाला राजकारणाच्या उचापती करायला कुठला वेळ. सकाळी उठल्यापासून पोटा पाण्यासाठी धडपडताना अनेक अडचणींशी 2 हात करून आनंदाशी हात मिळवणी करण्याची आम्ही स्वप्न पाहत राहतो. रोजच्या धकाधकीत अडचणींशी मुकाबला करताना हात आम्हाला पुष्कळ धडे शिकवतो. त्यातला महत्वाचा म्हणजे दुसऱ्याचे हात ओले केल्याशिवाय आपली कामं होतच नाहीत. साधी साधी कामं करून घेण्यासाठी, म्हणजे सोसायटीतला केर उचलणाऱ्याला सामानांची रिकामी खोकी थर्मोकोल उचलायला किंवा माळ्याला आपल्या घरातल्या कुंड्या इकडच्या तिकडे करण्यासाठीही त्याच्या हातावर चिरीमिरी ठेवावीच लागते. मग मोठ्या कामांविषयी तर न बोललेलंच बरं. आयुष्यभर प्रामाणिकपणे कष्ट करत नोकरी करणाऱ्यांना आपल्याच हक्काची पेन्शन सुरू होण्यासाठी आणि प्रॉव्हिडंट फंड मिळवण्यासाठी हात ओले करावे लागतात. बरं, हे पैसे टेबलाखालून घेऊनही तो काम करणारा कधी हात चलाकी करून हातावर तुरी देईल आणि हातोहात फसवेल हे काही सांगता येत नाही. भ्रष्टाचारी माणसांची टाळी एका हातानं वाजत नाही, पण हाताची 5 बोटं सारखी नसल्यामुळे ज्याच्या हातावर टाळी द्यायची त्याला आधी आजमवावं लागतं. उठसूट कोणाचाही हात दाबून चालत नाही. पण भ्रष्टाचारानं इतके हातपाय पसरलेले आहेत की अगदी खालच्या लोकांनाही भीक नको पण तोंडावर असं म्हणायची पाळी येते. कारण हात पाय लुले पण तोंड चुरचुरा आले. हे ज्यांनी अनुभवलं आहे त्यांच्या तोंडूनच ऐकावं. त्यांना पेन्शनच्या कामासाठी, कष्टाचा प्रॉव्हिडंट फंड मिळवण्यासाठी कितीतरी वेळा हेलपाटे मारून हात हलवत परत यावं लागतं.
प्रसंगी मित्रमंडळींचे हात ओले करावे लागतात. हात आखडता न घेता त्यांची सरबराई करावी लागते. हात ओला तर मैत्र भला, नाहीतर पडला बोला, आणि नाही तर घशात हात घातला तरी तो कोरडाच राहतो. तुम्ही आम्ही सामान्य माणसं हाताची आणि लक्ष्मीची सांगड घालतो. भाविक माणसं सकाळी उठताच तळ हाताचं दर्शन घेऊन कराग्रे वसते लक्ष्मी असं म्हणत स्वतःच्या हातालाच नमस्कार करतात. कारण हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. लक्ष्मीनं आपल्यावर कायम प्रसन्न असावं, हातात नाही अडका आणि बाजारात चालला धडका, अशी आपली अवस्था होऊ नये म्हणून शक्यतो आपण हातचं राखून खर्च करतो. परिस्थितीनं हात दिलेला असला तरी एकेकांना दुसऱ्यासमोर हात पसरायची अगदी वाईट खोड असते. दिवाळी जवळ यायचा अवकाश की ही मंडळी या मोहिमेला हात घालतात. ज्यांना खरोखरच नोकरीची शाश्वती नाही, कसल्याही सुविधा नाहीत, त्यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे. आमच्या लहानपणी आम्ही पोस्टमनची अगदी आतुरतेनं वाट पाहायचो. पुढे हाताला वळण लागावं म्हणून पत्रही लिहायला लागलो. आपल्याला पत्र आणून देणाऱ्या पोस्टमनची जेवढी आम्ही आतुरतेनं वाट पाहिली, तेवढी क्वचितच कोणाची वाट पाहिली असेल. शाळेत मनापासून त्याच्यावर निबंध लिहायचो. दिवाळीला त्याला पोस्टच काय, पण लाडू चिवडाही अगदी आनंदानं द्यायचो. तेव्हाचे पोस्टमन गरिबीनं गांजलेले दिसायचे. आता मोटरसायकलवरून फिरणारे, खाऊन पिऊन सुखी असलेले आणि 8व्या वित्त आयोगाचा वरदहस्त असणारे पोस्टमन पोस्ट मागायला येतातच कसे, याचं मला आश्चर्य वाटतं. उगीच खडा टाकून बघण्याच्या सवयीवर आता हात बसलेला आहे. फक्त हातावरचं पोट असलेल्यांचीच आर्थिक पिळवणूक होते, हे आजवर पाठ्यपुस्तकात वाचलेलं वाक्य व्यवहारातल्या अनुभवाशी ताडून बघा. जो तो हातात सत्ता असलेला माणूस त्याच्या हातातल्या लेखणीचा हात धरून तिच्या एका फटकाऱ्यानं तुमचं होत्याचं नव्हतं करू शकतो. संधी मिळेल तेव्हा तो तुम्हाला हात दाखवून कोंडीत पकडायला टपलेला असतो. त्याच्याकडे उपद्रव मूल्य असलं की बस, त्या हाताशी 2 हात करणं म्हणजे तोंडघशी पडायला आमंत्रण. अहो, भल्या भल्यानं अशा नतद्रष्ट लोकांच्या हातातल्या लेखणीचा फटकारा बसलेला आहे. हातावरचं पोट म्हटलं की मला एक किस्सा आठवतो. एकदा मी वार्षिक पगारी रजा घेऊन सुट्टीवर चालले होते. तर माझ्या ओळखीचे एक धो धो प्रॅक्टिस असलेले सर्जन मला म्हणाले, तुमचं आपलं बरं आहे हो, पगारी रजा काय, प्रवास भत्ता काय, चैनच आहे तुमची. आमचं आपलं हातावरचं पोट. मी म्हटलं, खरं आहे डॉक्टर, तुमचा हातगुण चांगला म्हणून मोठमोठी ऑपरेशन्स करण्यात तुमचा हातखंडा. त्या कौशल्यात तुमचा हात कोणीही धरू शकत नाही. कठीण ऑपरेशन करणं हा तर तुमच्या हातचा मळ. पण त्यामुळे तुम्हाला एका ऑपरेशनचे जेवढे पैसे मिळतात तेवढे कमवायला मला महिनाभर माझ्या हाताने राबावं लागतं. त्याचं काय? धन्य आहे हो तुमची. डॉक्टर गडगडाटी हसले आणि त्यांनी मला हात जोडले. आमच्या या डॉक्टरांचं एक जाऊ द्या, त्यांना माझी चेष्टा केल्याशिवाय चैन पडत नाही. पण अगदी ढेरपोट्या व्यावसायिकांनी पोटावरून हात फिरवत मला हेच वाक्य ऐकवलेलं आहे. त्यांनी करता येईल तेवढी माया कशी करून ठेवली हेही मला माहीत असल्यामुळे हातच्या कांकणाला आरसा कशाला, असं म्हणत मी गप्प बसते.
आणि त्यांच्या त्या गुळाच्या ढेपेकडे बघून गालातल्या गालात हसून घेते. एक एक मुलं अगदी नशीबवान असतात. त्यांच्या आया त्यांना तळ हातावरच्या फोडासारखं जपतात. आपल्या लेकरांच्या गालावर त्या हाताची 5 बोटं म्हणून कधी उमटवत नाहीत. त्यांच्या आज्या पंजांना पोरांचे एवढे लाड करायला कुठली फुरसत होती? घरातलं नानतं गोकुळ, स्पष्ट बोलायचं तर पोरवडा सांभाळताना, त्याच्या खस्ता काढताना, एका हातानं पाळण्याची दोरी ओढत, दुसऱ्या हातानं फुंकणीनं चूल फुंकत, रांधा वाडा उष्टी काढा, यातच त्यांची उभी हयात जायची. आमच्या लेखकांना आणि कवींना काय जातंय हो? जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उद्धारी, असं तिचं गुणगान करायला. जावे तिच्या वंशा तेव्हा कळे. आता परिस्थिती बदलली. मुली घरातून शिकायला बाहेर पडल्या. स्वतःच्या हातानं कमवू लागल्या. असेल माझा हरीत देईल खाटल्यावरी, असं न म्हणता त्यांनी हातची संधी दवडली नाही. म्हणूनच नशिबानं त्यांना हात दिला. अर्थात एक आहे मात्र, मुलगी घरापासून लांब शिकायला ठेवताना ही एखाद्याचा हात धरून पळून तर जाणार नाही ना, याची तिच्या आई वडिलांना काळजी नव्हतीच असं म्हणणं हे सत्याला धरून होणार नाही. ज्यांनी अशी धडपड केलीच नाही त्यामागची कारणं वेगवेगळी. काही जण सुस्त जमीनदार, खायची प्यायची ददात नसल्यामुळे ते स्वतःचे 2चे 4 हात झाले तरी खाण्यावर हात मारून रिकाम्या वेळात डोक्याला हात लावून बसतात. त्यांना हातपाय हलवायची उर्मी राहत नाही. हातची संधी निघून गेल्यावर हात चोळत बसून काय उपयोग? ज्योतिषाकडे हात दाखवायला गेलं तर तो नशीब हात धुवून त्यांच्या पाठीमागे लागलाय असंच त्यांच्या मनावर बिंबवतो. स्वतःची खळगी भरायला त्याच्या जोडीला डोक्यावर हात ठेवणारा, पाठीवरून हात फिरवणारा गुरु हल्ली सहज मिळतो. गुरुचं काम काय? तर यांनी नशिबापुढे हात टेकू नये म्हणून यांच्या हाताला बळ द्यायचं. त्यांचं एक जाऊ द्या असं म्हटलं तरी इतरांना ऑफिसातल्या जीवघेण्या स्पर्धेत टिकाव लागण्यासाठी कोणाचा तरी वरद हस्त लागतोच. म्हणूनच प्रत्येक जण ऑफिसातल्या बॉसचा उजवा हात बनण्यासाठी धडपडत असतो. परवा संध्याकाळी मी माझं काम हातावेगळं करून जरा हातपाय मोकळे करावे म्हणून बाहेर पडले तर जुन्या ओळखीचा एक महाभाग अचानक भेटला. काय कसं काय म्हणताच तो आपण बॉसचा डावा हात आहोत हे अगदी फुशारकीनं सांगू लागला. मी मनातून जरा चक्रावलेच, पण मला तोंड उघडायची संधी न देता त्याची लांबड आपली सुरूच राहिली. आमचे बॉस ना सदैव जगभरच्या फिरतीवर असतात. ते अशा पार्ट्यांना जातात की तिथे त्यांना कितीदा तरी बिल क्लिंटन भेटलेले आहेत. ओबामाही त्यांची गळामिठी घेत असतात. शिवाय हातानं पाठीवर थाप मारतात ती वेगळीच. असेल असेल मी म्हटलं, पण काय हो, तुम्ही एवढ्या महान बॉसचा डावा हात आहात याचा एवढा काय टेंबा मिरवता? उजवा हात असतात तर मीही अगदी खुल्या दिलानं तुमचं कौतुक केलं असतं. अहो कमाल करता तुम्ही. क्लिंटन आणि ओबामा प्रमाणेच आमचे बॉसही डावखुरे आहेत. त्यानं हसत हसत टाळीसाठी माझ्यासमोर हात पुढे केला. त्याला टाळी देत मी मनाशी म्हणाले, हात मेल्या. मराठीच्या दर्पणी हात पाही हात हलवूनी, बघुनी त्याला स्तिमित होऊनी, म्हटले ऐक माझे कान देऊनी. बा हाता नको देऊ संधी कोणा, हातात पकडून हात दाखवण्या.
नको कधी आणूस. नको कधी आणूस दुसऱ्याच्या हातीपायी पडण्याची पाळी. टेबलाखालून हात ओला करत देण्या हातावर टाळी. तुला करायचे तर एकच कर. ये हाती हात गुंफून जगण्यासाठी माणुसकीला अखंड जा.